ओवेश शहा यांच्याकडून आकर्षक जर्सी हे पुरस्कृत करण्यात येते। चला माणगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू ज्यांची आपण वाट बघतोय, माणगाव संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या। माणगाव संघ जरा प्लीज पाठवून द्या, जरा थांबा पंच। माणगाव संघ या। चला सामन्याला होते सुरुवात। एकंदरीत आजच्या दिवसातील तिसरा क्वार्टर फायनल राऊंडचा सामना। गोलंदाजीच्या मोर्चावरती रुपेश सज्ज होतोय। पहिलं वैलं पॉवर प्लेचे षटक मनीष षटक या नावानं ते ओळखलं जातं। या स्पर्धेच्या निमित्तानं स्ट्राईक इन वरती सज्ज होतोय तो रोहित। पहिला चेंडू आडव्या बॅटनं मिळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न मात्र असफल ठरलाय। पहिला चेंडू निर्धाव जातोय। निर्धाव चेंडूनं डावाची सुरुवात होते ती अर्थात गोलंदाजी करत असताना एके वॉरियर्स माणगाव, एके स्पोर्ट्स माणगाव संघाचे ते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध। विकास गावडे यांच्या मालकीचा असलेला संघ राजाराम वॉरियर्स तळवडे संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील एक अव्वल दर्जाचा संघ, तर दुसऱ्या बाजूने माणगाव दशक रोशीतील माणगाव खोऱ्यातील एक अव्वल दर्जाचा संघ एके स्पोर्ट माणगाव। मारलाय फटका, कनेक्ट झालाय, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषाबाहेर, चेंडू फरार, चेंडू सीमा पार, रॉयल किंग षटकार। गोलंदाज रुपेश वरती एक कडक प्रहार, एक आक्रमक फटका डीप स्क्वेअर लेग सीमा क्षेत्राबाहेर रोहित नार्वेकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। सरळ सीमा पार 6 धावांसाठी 6 धावाने झालेली डावाची सुरुवात एकंदरीत या मैदानावरती। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, रिझल्ट सेम असेल का बघणं महत्वपूर्ण। सेम रिझल्ट, बॅक टू बॅक सिक्सेस बाय रोहित नार्वेकर डीजे। ₹1,11,111 त्याचबरोबर संकल्प धारगळकर यांच्याकडनं एक चांदीचं कॉइन देखील विजेता संघाला दिलं जाईल। त्याचबरोबर या स्पर्धेचा उपविजेता संघ अर्थात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते ₹50,000 आणि या ₹50,000 बरोबर पुन्हा एकदा एक आकर्षक चांदीचा कॉइन हा संकल्प धारगळकर यांच्या माध्यमातून त्या संघाला दिला जाईल। आगळ्या वेगळ्या रकमेची, मोठ्या रकमेची, भव्य दिव्य रकमेची आकर्षक चषक असलेली ही स्पर्धा रॉयल किंगने आयोजित केली आहे। पुढे चेंडू जवळपास ब्लॉक ऑन लेंथ पद्धतीचा हलक्या हाताने त्या ठिकाणी स्टीअर केला होतोय। चेंडूचा प्रवास आपण बघतोय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि एका धावेची भर ही नक्कीच संघाच्या खात्यामध्ये घातली जाते। सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकल्यानंतर त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव काढत आपल्या संघ सहकार्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न रोहित नार्वेकर यानं केलाय। आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती कोण आलाय बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठं नाव, टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं ज्याला कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग असं म्हटलं जातं तो गोपाळ बटा हा त्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती येताना दिसतोय। गेल्या वर्षी या सामन्यात गेल्या वर्षी देखील याच मैदानात गोपाळनं आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी साकारल्या होत्या। तोच गोपाळ बटा विविध मैदानं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरनं त्याने गाजवली आहेत। कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग या नावानं त्याला गौरवण्यात येतं तो गोपाळ बटा आता स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय। सामना करेल तो रुपेशच्या गोलंदाजीचा, ज्या रुपेशने आतापर्यंत 13 धावा खर्ची घातल्यात। पहिला चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळतोय, लेग बाय चिखून पंच अमोल केसरकर सर समालोचन कक्षाकडे गुणलेखकाच्या दिशेने करतायत। तोपर्यंत 1 धावेची नोंद ही संघाच्या धावफलकात केली जाते। 14 धावा धावफलकावरती धावसंख्या येऊन पोहोचली एकंदरीत बिनबाद ती राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे एके स्पोर्ट्स माणगाव संघाविरुद्ध। 14 धावा धावफलकावरती पुल केलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये
पुन्हा एकदा चेंडू फरार, सीमा पार, रॉयल किंग षटकार डीजे. मोठे फटके रोहित नार्वेकर याच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग क्षेत्रातले आपण बघितले. काय कमालीची सुरुवात. AK स्पोर्ट माणगाव संघाच्या कर्णधारानं खरं तर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि तो गोलंदाजीचा घेतलेला निर्णय प्रतिस्पर्धी संघ राजाराम वॉरियर्स संघ ज्यावेळी नाणेफेकीला विचारलं होतं त्याच्या कर्णधाराला, त्यावेळी त्यानं सांगितलं होतं 5 षटकात 60-70 धावा जमवण्याचं त्याचं उद्दिष्ट असेल. त्या उद्दिष्टाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसतात या मैदानावरती. पहिल्या षटकात 20 धावा झाल्यात, 3 मोठे फटके बघितले. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. आयकॉन दर्जाचा खेळाडू मॅन फ्रॉम कल्याण सुहास पवार आपल्याला येताना दिसेल. हा गोलंदाजीच्या मोर्चावरती डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करणारा एक खेळाडू, आयकॉन दर्जाचा खेळाडू या संघातला सुहास पवार सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती कोण आहे? स्ट्राईक एंड वरती आहे कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा. पहिला चेंडू हलकेच त्या ठिकाणी स्टीअर केला तर पहिली धाव घेण्याच्या प्रयत्नात पुढे सरसावला होता जरूर, परंतु रोहितनं बघितलं पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक झपकन चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय. आपला निर्णय त्यांनी बदललाय, गोपाळला सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पाठवून दिलाय. परिणामी दुसऱ्या षटकाची सुरुवात हे एकंदरीत निर्धाव चेंडूनं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना 20 धावांवरती. पहिला चेंडू त्या ठिकाणी लॉफ्टेड फटका कव्हरच्या दिशेनं, कव्हर पॉइंटच्या दिशेनं 1 धावेची नक्कीच भर ही संघाच्या खात्यामध्ये घातली जाते. एकेरी धावेला धावसंख्या 21 वरती येऊन पोहोचले. दुसरा षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती 21 धावा एकंदरीत बिनबाद. ज्यानं गेल्या षटकात 3 उत्तुंग षटकार लगावले तो डावखुऱ्या हाताचा रोहित नार्वेकर, एक आयकॉन खेळाडू राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा मॅन फ्रॉम मुंबई मिस्टर रोहित नार्वेकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक छोटा खणीचा मजबूत देहष्टीचा खेळाडू ज्यानं बघता बघता गेल्या षटकात तब्बल 3 षटकार लगावलेत आपल्या खेळीमध्ये. तो एकंदरीत स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. सामना करेल तो दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघातल्या आयकॉन दर्जाच्या खेळाडूचा अर्थात सुहास पवारचा. एकवीस धावा झाल्यात. सचिन माझ्याबरोबर आहेत. सचिन, सुहास पवार येतोय रोहित नार्वेकर साठी. रोहितनं 3 षटकार लागवले. सुहासला आता कमबॅक करावं लागेल. तुला काय वाटतं सुहास त्या ठिकाणी कमबॅक करू शकेल का? सुहासनं आपल्या संघाला जर कमबॅक करून द्यायचं तर किती धावांमध्ये त्यानं रोखून ठेवलं पाहिजे? नक्कीच धावसंख्येचा ओघ हा वाढला जातोय, परंतु चतुर काही थांबायचं नाव घेत नाहीये मैदानावरती. कारण सीमारेषा काहीशी नजदीक पाहायला मिळते, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न चतुर वारंवार करतोय. मात्र यावेळेस आपल्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच साथ मिळते क्षेत्ररक्षकाची आणि एक सुरेख झेलाच्या रूपात चतुरला माघारी परतावं लागतंय. बघा, ज्या खेळाडूनं मागच्या षटकात तब्बल 3 षटकार ठोकले, 3 रॉयल किंग षटकार ठोकले, तो मोठा हादरा एकंदरीत बसलाय तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. चतुर नार्वेकरची खेळी समाप्त झाली आहे. चतुरनं 3 षटकार लगावले आपल्या खेळीमध्ये. त्याला रोहित असं म्हटलं तर चतुर हे त्याचं दुसरं नाव आहे, परंतु आपल्याला ज्याला जे काय काम करायचं होतं सलामीला येऊन ते तर चतुरनं केलंय असं मी तर म्हणेन. तुला नक्कीच काढलं. आणि त्याची जागा घेण्यासाठी दुसरा फलंदाज देखील कोण आहे? एकाच एक फलंदाज, मुंबईचा अजून एक स्टार खेळाडू ओंकार देसाई. सचिन, चला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूला जे प्रेक्षक मैदानाच्या आत आहेत, पडद्याच्या पुढे आहेत, त्यांनी कृपया पडद्याच्या मागे बसायचं आहे. प्लीज आपल्याला सहकार्याची विनंती करतो. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूला जे क्रिकेट रसिक पडद्याच्या पुढे आहेत त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या पाठीमागे थांबायचं आहे. सहकार्याची अपेक्षा धरतो जरा प्लीज. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा YouTube लाईव्ह द्वारे ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये संपन्न होईल याची आपण देखील सर्वांनी काळजी घेऊया.
फेरारीचे मालक बेडोक यांचं आगमन. धावसंख्या 21. सुहासनं कमबॅक केलंय. नवीन फलंदाज ओंकार पहिल्या चेंडूवरती स्टिअर केलाय. एक कमबॅक केलंय सुहासनं नक्कीच. सचिन काय म्हणशील तू? एकंदरीत 2 धावा आतापर्यंत या षटकात निघाल्यात आणि त्या मोबदल्यात चतुर नार्वेकर सारखा एक गडी त्यानं तंबूच्या दिशेनं माघारी पाठवलाय. सर महत्वाचा ब्रेक थ्रू मिळवून देतो या ठिकाणी आणि ज्यासाठी सुहासला गोलंदाजीमध्ये आणलं होतं ते काम अगदी बखूबी केलं जात आहे सुहासच्या माध्यमातून. 2 धावा खर्ची करता जात आहेत. एक महत्वपूर्ण गडी हा चतुरचा, कारण चतुर येणाऱ्या काळात धोकादायक ठरू शकला असता. रिव्हर्स स्वीप स्विच हिट लागला तर तीर नाहीतर फकीर असं ज्याला फटक्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, तो हा फटका त्या ठिकाणी गोपाळ बटानं खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 22 वरती. पुढचा चेंडू त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी प्रयत्न केलाय जरूर आणि मला वाटतं गोपाळ बटाची विकेट. दुसरा ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळतोय. पंचांच्या निर्णयावरती काहीसा नाखुश जरूर आहे, परंतु गोपाळला माघारी परतावं लागेल. दुसरा हादरा सचिन. कमबॅक केलाय सुहासनं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच ज्या पहिल्या षटकात थोडासा वरचढ वाटला राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, जे आता 3 षटकार बसले, परंतु त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करून दिला. यावेळेस 2 महत्त्वपूर्ण गडी बाद करणारी गोलंदाजी ही गोलंदाज सुहास पवारची आणि जे काम करायचं होतं ते काम हे केलं जातं या एके स्पोर्ट्स माणगाव वरवडे या संघासाठी. पुन्हा एकदा विनंती केली जाते संपूर्ण जो आंबोली संघ आहे या ठिकाणी आपण बसलाय, तर तसे त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत आपल्याला विनंती केली जाते की आपण थोडंसं पाठीमागे बसा. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. आतापर्यंत कुठचंही गालबोट या स्पर्धेला लागलेलं नाहीये. अतिशय निर्विवादपणे ही स्पर्धा पार पडते. अंतिम टप्प्यात आली आहे. तुमचं सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. सहकार्य कृपया आपण करा. नवीन फलंदाज सचिन टाक्कर. छत्रपती चषक 2024 या स्पर्धेत उभरता सितारा सचिन टाक्कर याची वर्णी लागते. राजाराम वॉरियर्स तळवडे संघात एकापेक्षा एक आयकॉन दर्जाचे खेळाडू, एक गेला तर दुसरा येतो असा एकंदरीत ही लाईनअप आहे ती राजाराम वॉरियर्स संघाची. आणि त्यातला एक युवा उभरता खेळाडू सचिन टाक्कर गेलाय. ओंकार देसाई आहे. सचिन आता काय असेल? 2 षटकात 22 धावा झाल्यात. 2 गडी बाद झालेत. सुहासनं कमबॅक केलंय. 3रं षटक बघूया कोण घेऊन येईल. आणि 3ऱ्या षटकात काशी नावाचा गोलंदाज येतोय. काशीला कशी कामगिरी करावी लागेल तुझ्या मते? नक्कीच आपल्या स्ट्रेंथवरती बॉलिंग करावी लागेल गोलंदाजाला, कारण पहिल्या षटकात धावा लुटल्या, त्यानंतर सुहासनं कमबॅक करून दिला. म्हणजे थोडासा आत्मविश्वास आणि मनोबल हे वाढलेलं पाहायला मिळतंय. ते एके स्पोर्ट्स बाणगाव संघाचं पहिल्या षटकात जरी धावा लुटल्या गेल्या तरी त्यानंतर या 2ऱ्या षटकात कमबॅक आणि त्यानंतर या षटकात देखील तो आत्मविश्वास साथीला घेत गोलंदाजी हे नक्कीच करावी लागेल. गोलंदाजीमध्ये अजून एक बदल होतो. या अगोदर काशी आला होता आणि काशीच्या जागेवरती आता मात्र सूर्या गावकरची वर्णी लागते. अजून एक गोमंतक भूमीतील एक नावाजलेला खेळाडू, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू सूर्या गावकर. मांजरेम चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं सूर्याचं ते षटक, ती कामगिरी सूर्याला या मैदानावरती आता नक्कीच दाखवावी लागेल. काय गोलंदाजी त्या रजनीमध्ये केली होती सूर्यानं. ज्या संघानं त्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं टायटल आपल्या नावं केलं, अगदी त्याच संघासमोर 6 चेंडूत 6 धावा डिफेंड करणारी ती कामगिरी यावेळेस देखील करावी लागेल गोलंदाज सूर्याला. पहिला चेंडू सोडून दिला जातोय. वाईडची अपेक्षा अगदी बरोबर ठरते ओंकार देसाई यांचे. पंच अमोल केसरकर सर यांचा इशारा येतोय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 23 आली आहे. सूर्याला असे वाईड चेंडू टाकता कामा नये. सूर्याला टिचून गोलंदाजी करावी लागेल जर त्या संघाला कमबॅक करायचा असेल तर. पुढचा चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, याही चांगला ब्लॉकर लेन. याच्यासाठी खरं तर सूर्या ओळखला जातो. या गोलंदाजीची किमया त्याने बऱ्याच मैदानावरती केली आहे. त्यामुळे सूर्याला अगदी लांब वरून देखील या ठिकाणी आयकॉन म्हणून खेळवलं जातं. सचिन खास करून सूर्या हा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून देखील पाहिला जातो, परंतु यावेळेस मात्र 3ऱ्या षटकात गोलंदाजी करताना बाहेरच्या दिशेला चेंडू वळवतोय आणि साथ वेगवान स्वरूपाचा चेंडू देखील. आणि नक्कीच सूर्या गावकरचे कमाल बघा यावेळेस या मैदानावरती. ब्रँड अँबॅसेडर ऑफ मुंबई टेनिस क्रिकेटचा खेळाडू ओंकार देसाईला माघारी पाठवलं जातंय यावेळेस सूर्याच्या माध्यमातून. मोठा झटका दिलाय सूर्यानं. सूर्या ज्याच्यासाठी खरं तर ओळखला जातो ती गोलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघाचा अजून एक शेर तो मात्र ढेर होतोय. ओंकार देसाई
बॅक टू द पॅव्हिलियन जातो डीजे. स्ट्रेंथ ही त्यांची फलंदाजी आहे. या संघाकडे अगदी शेवटच्या गड्यापर्यंत भरभक्कम आणि मजबूत फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच सचिन, कारण अजूनही दाजी धुरत, अक्षय घाटवळ, त्याच्यानंतर रोहन लोणे याच्यासारखे कसलेले फलंदाज, एक उच्च दर्जाचे फलंदाज जे अजून येणं बाकी आहे. आणि आता ही सगळी मदार जी आहे ही दोन युवा खेळाडूंवरती राजाराम वॉरियर्सची आहे. एका बाजूला उभरता सितारा सचिन टाक्कर ज्यानं ओळख निर्माण केली छत्रपती चषकामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला आत्ताच जो मैदानावरती गेलाय तो लतेश साळगावकर. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मोठमोठे फटके खेळण्यात ज्याचा हातखंडा तो लतेश मैदानावरती सामना करेल तो सूर्याचा. पहिला चेंडू उडवलाय, फटका फसलाय, बघूया झेल होईल का. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गेलाय आणि क्षेत्ररक्षकानं केली चूक. ऐन मुकीच्या क्षणी हा झेल सुटला जातो या मैदानावरती. नक्कीच संधी होती लतेश सारख्या एका नटलेल्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची आणि दबाव बनवण्याची. ही संधी मात्र कुठेतरी गमावली जाते यावेळेस मैदानावरती एके स्पोर्ट्स माणगाव संघाकडून. बघा, हा जर झेल घेतला असताना सचिन तर सामन्यात आणखी जरा रोमांच आला असता, सामन्यात नक्कीच मजा आली असती, दबाव आला असता राजाराम वॉरियर्स संघावरती. कारण जे कमबॅक करून दिलंय ना सुहास पवारनं ते नक्कीच या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एक जी धावसंख्या अशी वाटली होती पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 60-65 धावांपर्यंत मजल मारू शकेल, परंतु त्यानंतर सुहासनं टाकलेलं षटक आणि त्यानंतर सूर्याचं हे षटक नक्कीच कमबॅक झालंय एके स्पोर्ट्स माणगाव संघाचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार संघ, एक गाव एक संघ या रचनेखाली जर आपण पाहिला तर एक मातब्बर संघ यावेळेस उभा ठाकतोय मैदानावरती. आणि दुसऱ्या बाजूला माणगाव खोऱ्यातील काही दर्जेदार निवडक खेळाडूंचा एक संच माणगाव संघ देखील प्रतिस्पर्धी संघाशी तेवढीच ताकदीनिशी झुंज देताना पाहायला मिळतोय एके स्पोर्ट्स माणगाव संघ. पुल केलाय, चेंडू जाईल घोषितच्या क्षेत्रात की सीमापार. घोषित क्षेत्रातला एका धावेचा इशारा येतोय. एकेरी दुहेरी धावा आल्या तर तसं काहीसा फरक पडणार नाहीये. विचार करायला गेला एके स्पोर्ट्स माणगाव संघाचा. दुसऱ्या बाजूनं षटकार चौकार लावले पाहिजेत, परंतु हे षटकार चौकार लावताना एकंदरीत एका मागोमाग एक ठराविक अंतरानं गडी बाद होत आहेत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे. धावसंख्या 25 झाली आहे. पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर हे तिसरं षटक आहे. फक्त 5 धावा निघाल्यात आणि त्या मोबदल्यात तब्बल 3 गडी माघारी परतलेत ते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे. पुढच्या प्रयत्नात स्क्वेअर कटचा फटका लतेशच्या बॅट मधून बघतोय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एकेरी धावेनं 26 वरती धावसंख्या येऊन पोहोचली. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. जर तो झेल टिपला असता तर 4 गडी बाद झाले असते सचिन. सामन्याचं चित्र काहीसं वेगळं असलं असतं, परंतु क्रिकेटचं मैदान आहे, जे होतं त्याला महत्त्व दिलं जातं. अगर मगर जे आहे नाही त्याला महत्त्व दिलं जात नाही क्रिकेटच्या मैदानावरती. सर या मैदान परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्माननीय प्रकाशजी चव्हाण, त्यांच्यासोबत दर्शन सावंत. खूप काम आहे, बिझी आहे शेड्यूल त्यांचं, तरी पण बहुमूल्य असा वेळ त्यांनी दिला या स्पर्धेसाठी. याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. सातत्यानं पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पूलचा प्रयत्न. बघता बघता 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. या षटकात जर विचार करायला लागला सूर्याचा, या षटकात तो सुटलेला झेल, त्या मोबदल्यात ओंकार देसाई सारख्या एका गड्याला त्यानं पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय आणि त्या मोबदल्यात फक्त 4च धावा खर्ची घातल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेत. यानंतर 12 चेंडूंचा खेळ असेल सचिन शिल्लक. त्यातलं एक षटक मी म्हणेन सुहास पवार नक्कीच टाकेल. आणि या 12 चेंडूत किती धावा जमवू शकेल राजाराम वॉरियर्स संघ आणि तुझ्या मते किती धावा असतील हे चॅलेंजिंग टोटल हे उद्दिष्ट प्रतिस्पर्धी संघासमोर या धावांचा पाठलाग करण्याच्या हेतून या मैदानावरती. नक्कीच
या मैदानाचा विचार केला, 5 षटकांचा विचार केला आणि राजाराम वॉरियर्स तलवडे संघाची गोलंदाजी जर आपण पाहिली, मला वाटतं एक 40-45 धावा जरी या ठिकाणी बनवल्या तर ते एक फाईट एंडिंग टोटल हे नक्कीच असू शकतं गुरुसर या मैदानावरती. नक्कीच प्रतीक स्पोर्ट्सचे मॅनेजर ऋषी हरमलकर सर यांचं देखील आगमन होतं. त्यांचाही आम्ही मनापासून या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत करतो. त्यांनाही विनंती असेल आपणही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांची मांदियाळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं या अंतिम दिवशी या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानात सुहास पवार आलाय वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघातर्फे 4थं षटक घेऊन आणि त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती लतीशनं काय केलंय, लतीशनं सफल झालाय आणि आपल्या आवडत्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका लगावण्याचा प्रयत्न केलाय. परंतु या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतं अपयश. निर्धाव चेंडूनं सुरुवात षटकाची. सचिन 11 चेंडू राहिलेत. 11 चेंडूत किती धावा होतील नक्कीच आणि किती धावांचं चॅलेंज असेल. 40-45 धावांचा आकडा जरी उभारला तरी नक्कीच फाईट एंडिंग टोटल असेल या मैदानावरती. परंतु सुहासची गोलंदाजी हे काहीशी विपरीत पाहायला मिळते या मैदानावर. कारण उजव्या हाताचा फलंदाज वारंवार प्रयत्न करतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा आणि त्याच्या विपरीत म्हणजे टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेला वळण घेणारे चेंडू पाहायला मिळत आहेत या ठिकाणी गोलंदाज सुहासच्या माध्यमातून. काहीसे कर्दनकाळ ठरतायत हे चेंडू. जर अगेन्स्ट द टर्न फटका खेळण्याच्या विरोधात जर फलंदाजानं टर्न सोबत फटका खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हरच्या दिशेनं पॉईंट क्षेत्रात धावा धरण्याचा प्रयत्न केला, नक्कीच सफलता मिळेल. परंतु काहीसं विपरीत फलंदाजी हे करतायत या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज. नक्कीच आणि अर्धवर्तुळाकार मैदान आहे. पाठीमागे जर आपण खेळला तर त्या केवळ आपल्याला एकच धावेचा बोनस मिळणार आहे. हा डिसएडव्हान्टेज आहे फलंदाजाचा. पूर्णपणे मनमोकळी फटकेबाजी करू शकत नाही फलंदाजी आणि त्याचाच फायदा नेमका उठवतोय तो सुहास. चाणाक्ष गोलंदाजी सुहासची पुढच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेनं मारलेला फटका. सचिन टाकर बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक गडी तंबूच्या दिशेनं. सचिनची खेळी समाप्त. 4था हादरा. सुहासला 3री सफलता. संघाची धावसंख्या 27 धावा. सर आपण बघितलंय की या मैदानावरती फलंदाजी करणं ही तेवढी देखील सोपी बाब नाहीये. कारण कालच्या दिवसात जर आपण पाहिलं आंबोली संघानं 24 चेंडू 24 धावा अतिशय सुरेखरित्या डिफेंड केल्या होत्या. तर सावंतवाडी संघाच्या विरोधात सातोळी संघानं देखील चांगली कामगिरी करताना 19 धावा अतिशय सुरेखरित्या डिफेंड केल्या होत्या या मैदानावरती. त्यामुळेच फलंदाजी करणं ही तेवढी सोपी बाब नाहीये. वारंवार फटके चुकतायत. एका नियमित अंतराने फलंदाज माघारी परततायत या मैदानावरती. अजून एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या मर्यादित षटकांच्या खेळामध्ये ज्यांनी सेंचुरी ठोकण्याचं काम केलं, वैयक्तिक 100 धावा ठोकण्याचा पराक्रम केला, असा हा पराक्रमी फलंदाज, बाहुबली फलंदाज अर्थात अक्षय घाटवळ याची वर्णी ही मैदानावरती लागते. अजून एक बाहुबली फलंदाज होडावडे संघाचा आणि त्याचे समर्थक आमचे काका आमच्या मागे बसलेत. पाडगावकर काका प्रत्येक मैदानावरती ज्या ज्या ठिकाणी होडावडे संघाचे सामने असतात त्या ठिकाणी पाडगावकर काका हे आवर्जून उपस्थित असतात त्यांच्या लाडक्या खेळाडूचा खेळ बघण्यासाठी अर्थात दाजी नाईकचा खेळ बघण्यासाठी. पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि अक्षय घाटवळला एक जीवदान मिळालंय. बघूया या जीवदानाचा काय फायदा उठवेल अक्षय घाटवळ. सचिन तू काय सांगू शकेल, अक्षयचा सुटलाय तो झेल आणि त्याच्याबद्दल अक्षय किती राहिलेल्या चेंडूमध्ये किती धावा जमवू शकेल. नक्कीच एका मेन मॅचमध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अक्षय घाटवळ सारख्या एका चांगल्या दर्जेदार खेळाडूचा झेल सोडणं हे बहुधा माणगाव संघासाठी थोडंसं कठीण बाब असेल. यावेळी चांगला चेंडू, यावेळी देखील फटका फसलाय. सुहासच्या गोलंदाजीच्या समोर क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. सचिन जाधव कुठची चूक न करता या खेळाडूकडून एक चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज माघारी परततोय यावेळेस लतेश साळगावकर. बघा एकामागोमाग एक फलंदाज फक्त माघारी परतण्याचं काम करतायत. धावफलक झरझर वाढवण्याचा प्रयत्न आणि ह्या प्रयत्नात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूनं सुहास पवारची कट गोलंदाजी, स्विंग गोलंदाजी, आउट स्विंग त्याच्यानंतर इन स्विंग असे दोन्ही बाजूने स्विंग करणारी गोलंदाजी, कटर गोलंदाजी आणि त्याच्या या कटर गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये फसताना चाललेत ते राजाराम वॉरियर्स संघाचे खेळाडू. एक खेळाडू माघारी परतल्यानंतर त्याची जागण्यासाठी अजून एक मोठा खेळाडू जातोय. दाजी धुरत मैदानावरती जातोय. ज्याला आम्ही नेहमीच म्हणतो ज्याची आहे फलंदाजी खूपसुरत तो दाजी धुरत हा मैदानावरती अक्षय घाटवळला साथ देण्यासाठी. धावसंख्या 28 वरती बघता बघता येऊन पोहोचली आहे. 5 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेत. 4थ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगतीपथावरती आणि एकंदरीत मैदानावरती दाजी धुरतची वर्णी लागते. स्ट्राईक
बाजी धुरत आता मैदानाच्या बाहेर परतलाय. सफल होऊन त्या ठिकाणी लेग साइडच्या दिशेनं फटका खेळण्याचा दाजीचा प्रयत्न. चेंडू त्याच्या शरीरावरती आदळला होता आणि शरीरावरती आदळत यष्ट्यांचा त्या चेंडूनं वेध घेतलाय. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय दाजीचा. दाजी गोल्डन डकचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर परतलाय. 6वा धक्का एकंदरीत संघाला बसलाय. संघाची धावसंख्या सरवलेली 28 वरती. काहीशा अडचणीमध्ये सापडलाय जरूर राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. आणि बघूयात नवीन फलंदाज मला वाटतं रोहन लोणे गेलाय की काय मैदानावरती. रॉयल किंग ग्रुपचे जे आमचे मेंबर आहेत जे त्या गेटकडे उभे आहेत त्यांना विनंती असेल त्या ठिकाणी एक 2 व्हीलर आहे त्याचा आरसा जो आहे थोडासा परतवा कारण त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते बरोबर स्टेजवर येत आहे. गडी बाद झाले 6 सचिन. आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला सुहास कडनं पाहायला मिळाली. माणगाव संघाचं या सामन्यात कमबॅक झालंय. राजाराम वॉरियर्स संघाकडे आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत. 28 धावा झाल्यात. किती धावा जमवायला लागतील राजाराम वॉरियर्स संघाला चॅलेंजिंग टोटल उभारण्यासाठी AK स्पोर्ट्स माणगाव संघाविरुद्ध. सचिन तू काय सांगशील याच्याबद्दल? 28 धावा होत आहेत. अक्षय घाटवळ मैदानावरती आहे आणि जोपर्यंत अक्षय आहे नक्कीच तोपर्यंत 40 पार करण्याचा प्रयत्न असेल राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा. परंतु जर पाहिलं तर माणगाव संघाचा मास्टर माइंड रिक्सन शिरोडकर हा देखील फील्ड वरती पाहायला मिळतोय. म्हणजे तेवढी सोपी बाब देखील नसेल. रिक्सन कडे ती ताकद आहे क्षमता आहे की सामन्याचे सूत्र हे रिक्सन अतिशय सुरेखरित्या बदलवतो. आल्या एक धक्का दिलाय तो गोलंदाज काशीनं. पहिल्या चेंडूवरती काशीनं गडी बाद केलाय तो अक्षय घाटवळचा. अक्षय घाटवळनं आपल्या संघासाठी फक्त 1 धावेचं योगदान दिलंय. मैदानावरती फक्त हजेरी लावण्याचं काम केलं जात आहे राजाराम वॉरियर्स संघाच्या या खेळाडूंकडनं. ज्याला म्हटलं जातं मैदानावरचे शेर. परंतु या सामन्याचा जर विचार करायला गेला तर AK स्पोर्ट्स माणगाव संघाच्या गोलंदाजी विरुद्ध ते झाले ढेर. 7 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज निखिल गावडे मैदानावरती. हा देखील एक चांगल्या दर्जाचा खेळाडू. साथ देण्यासाठी रोहन लोणेची 28 धावा धावफलकावरती लागल्यात. सचिननं सांगितलंय 40 धावा जमवल्या तर सामना चांगला होईल. मी पण म्हणेल राजाराम वॉरियर्स संघाकडे ती गोलंदाजी नक्कीच आहे सचिन. 40 धावा जरी झाल्या ना ज्या पद्धतीनं चतुर नार्वेकरनं सुरुवात केली होती दिमागात. चतुर जर आतापर्यंत मैदानावरती असला असता तर सामन्याचं चित्र धावफलकावरती काहीसं वेगळं नक्कीच दिसलं असतं. ओंकारची पण बॅट शांत राहिली. गोपाळ बट्टा देखील स्वस्तात तंबूच्या दिशेनं परतला आणि त्याचाच फटका मी म्हणेल राजाराम वॉरियर्स संघाला बसला या सामन्यामध्ये. 3 महत्वाचे खेळाडू अगदी स्वस्तामध्ये काम परतले. चतुरनं 19 धावांची खेळी साकारली होती जरूर परंतु तो बाद झाल्यानंतर जशी गळती लागते पावसामध्ये छपराला त्याप्रमाणे डावाला गळती लागली आहे ती राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या. पुल केलाय चांगला कनेक्ट झालाय. चेंडू फरार सीमा पार. बऱ्याच वेळानंतर रॉयल किंग षटकार निघतोय. DJ 34 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या षटकाराची आवश्यकता तो षटकार निघालाय. पुढचा चेंडू ज्याला चेंज ऑफ पेस असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. हिंदीमध्ये त्याला म्हटलं जातं गती परिवर्तन. अशा पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी फसलाय आणि दुसऱ्या बाजूला आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती अर्थात निखिल गावडेने. एक षटकार निखिलनं जरूर लगावला होता परंतु त्यानंतर रोहननं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात निखिलची विकेट सॅक्रिफाईस करायला लावली. 34 वरती अजून एक गडी मात्र तंबूच्या दिशेनं माघारी परततोय तो अर्थात राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा. आणि नवीन फलंदाज निखिलच्या जागेवरती सौरभ मैदानावरती जाताना दिसेल. या अगोदर आमचे गुणलेखक गोलू सांगतायत की सुहास पवारनं
या सामन्यामध्ये 5 गडी बाद करण्याचा पराक्रम केलाय आणि 5 गडी त्यानं बाद केलेत. धावा किती खर्ची घातल्यात 2 षटकात? त्या फक्त 4 धावा. आणि या 4 धावा धावत 4 धावा खर्ची करत प्रतिस्पर्धी संघाचे 5 गडी त्याने तंबूच्या दिशेनं माघारी पाठवलेत. सुंदर गोलंदाजी सुहास पवारची आणि त्याच्या दृष्टीनं त्याच्याच गोलंदाजीच्या जोरावरती एक कमबॅक एकंदरीत केलंय ते अर्थात AK स्पोर्ट्स माणगाव संघानं. धावसंख्या 34 वरती शेवटचे 2 चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक आणि रोहन स्ट्राईक वरती. रोहननं मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीप स्क्वेअर लेग रॉयल किंग मनीष षटकार डीजे. संख्या 40 झाली आहे. आता मात्र मजा येईल यात कोणती शंका नाही. एक चॅलेंजिंग टोटल राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं लढण्याजोगी धावसंख्या मी तर म्हणेल नक्कीच उभारली आहे आणि पुढच्या प्रयत्नात अजून एक बॅक टू बॅक सिक्सेस निघतात रोहन लोणेच्या बॅटमधून. शेवटच्या चेंडूवरती ज्या 2 चेंडूवरती 2 षटकार निघाले, ज्या 12 धावा निघाल्या, त्यात तर या सामन्याच्या निकालावरती निर्णायक ठरणार नाहीत ना. नक्कीच मी म्हणेन 46 धावा झाल्यात. 47 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या 2 चेंडूवरती निघालेल्या 12 धावा सामन्याच्या निकालावरती परिणामकारक ठरणार नाहीत ना. नक्कीच स्पष्ट होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय मालवणीचा बुलंद आवाज आमचे मित्रवर्य बादल चौधरी सर आणि त्यांच्या समवेत निखिल भरतू सर आणि मी गुरुजीटीस माझ्याबरोबर सचिन सावंत यांच्या वतीनं या सामन्याच्या पहिल्या डावातून आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम मिस्टर बादल चौधरी सर. वेलकम मिस्टर निखिल भरतू सर. थँक्यू. धन्यवाद गुरु सर. धन्यवाद सचिन सर. नमस्कार. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगसाठी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या समवेत माणगावचा गोड आवाज निखिल भरतो. निखिल आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. एक देखणी स्पर्धा रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 आजच्या दिवसातील तिसरा सामना. आणि निखिल ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं 5 षटकामध्ये 60-70 धावा होत आहेत, पण मधल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी वरचष्मा गाजवला आणि शेवटच्या षटकात शेवटचे 2 सलग षटकार आणि हे षटकार सामन्याचा निकाल बदलण्यासाठी कितपत फायदेशीर असतील. एक फायटिंग टोटल उभं केलंय बादल सर. तो म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने अतिशय बहारदार फलंदाजी शेवटच्या षटकात देखील पाहिले. 3 षटकार शेवटच्या षटकात पाहायला मिळाले फलंदाजांच्या बॅटमधून आणि त्याच्या जोरावर तब्बल 46 धावांचा टप्पा गाठला जातोय. तो म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूने. फलंदाज विनंती आहे आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. माणगाव संघ फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्या. फलंदाजी कशा प्रकारे होईल हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल. उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक देखील यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 47 धावांचं लक्ष आणि माणगाव AK स्पोर्ट वरवडे संघ सोनू कानडेच्या नेतृत्वाखाली या संघाचे 2 आयकॉन खेळाडू सुहास पवार, कल्याण सूर्या गावकर, वाळपाई गोवा. दुसऱ्या बाजूने राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी सचिन टाक्कर आज नेतृत्व सांभाळतोय. गोपाळबट्टा मैदानावर आहे, मात्र एक नवा कर्णधार आपल्या संघासाठी तो तयार करतोय.
सोबत दोन आयकॉन खेळाडू कुर्ला नेहरूनगर ओमकार देसाई आणि मुंबईवरून अजून एक चतुर खेळाडू ज्याचं नावातच चतुरपणा लपलेला रोहित उर्फ चतुर नार्वेकर. 46 धावा प्रथम फलंदाजी करताना सुरुवात तर दमदार केली होती. एक फ्लाइंग स्टार्ट दिला होता. पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळी रोहित नार्वेकरच्या वैयक्तिक 19 धावा, पण त्यानंतर मात्र पुढच्या 4 षटकामध्ये लगाम घातला. शेवटच्या षटकात एक कमाल पाहायला मिळाली. निखिल गावडेचा षटकार आणि रोहन लोणेचे 2 षटकार आणि त्यामुळे एक फायटिंग टोटल समाधानकारक धावसंख्या. यानंतर होणारा सामना असेल होडावडा 11 विरुद्ध आंबोली. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. होडावडा 11 विरुद्ध आंबोली. ही अजून एक मोठी लढत बघायला मिळेल. होडावडा संघाच्या वतीने मयूर कारांडे गतवर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज, सोबत असेल तुषार रणदिवे गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेश गावडेच्या नेतृत्वाखाली आंबोली संघ ज्यामध्ये गुरुप्रसाद आरोस्कर मॅन फ्रॉम पूर्वा, सुचित नानचे गोमंतक भूमीचे 2 खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळतील. ही लढत खूप सुंदर असेल आणि या लढतीसाठी सुद्धा सज्ज रहा. आजच्या दिवसातील शेवटची क्वार्टर फायनलची लढत आपल्यासमोर अगदी थोड्याच वेळात. होडावडा 11 विरुद्ध आंबोली. होडावडा संघाचे संघ मालक प्रसादजी बडवळ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षा देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना मैदानावरती पाहायला मिळतोय. जान अंचिकर यांच्या हस्ते त्यांचं गुलाबपुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. सोनू कानडे आणि सूर्या गावकर ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक हे मनीष पॉवर प्लेचं षटक असेल. प्रगतीपथावरती 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतील. बादल सर. स्ट्रायकर यांच्या दिशेने माणगावचं सुलतान सोनू कानडे, दुसऱ्या बाजून गोमंतक भूमीच्या वाळपईचं सूर्या नॉन स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर या 46 धावांचा बचाव करण्याच्या इराद्यान कॅप्टनने दिली जबाबदारी निखिल गावडेकडे. ज्या निखिलच्या एका षटकारामुळे धावसंख्येत एक वेग मिळालो, आकार मिळालो. जो निखिल मॅन्डेटरी पॉवर प्ले मनीष ओव्हर पहिलो चेंडू. सोनू कानडेचो इरादो मोठ्या फटक्याचो, बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्येची सुरुवात होणार बाकी. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अतिशय सुंदर टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. एक फटका मारण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने, मात्र प्रयत्नच राहिलाय. बाकीचं काम पूर्ण केलंय यष्टीरक्षकाने. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नसलेलो चेंडू. निखिलचा कौतुक करूचा लागत, कारण या मैदानावर चेंडू नेमक्या काय करता, टप्पा पडल्यानंतर खायच्या दिशेने वळता, काय काय होऊ शकता या सगळ्याचा अनुभव त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये घेतलो. आणि सोबत त्याला मिळणारो एक मार्गदर्शनाचा अनुभव. मिडॉपच्या दिशेने ओमकार देसाई, मिडॉनच्या दिशेने दाजी धुरात आणि गोपाळ भट्टाचा नेतृत्व, या सगळ्यांचा मिलाप. गतवर्षी तो विजेतो असणारा हा संघ तुमच्या समोर राजाराम वॉरियर्स तळवडे. यावेळेस बिंबर पतीचा चेंडू पंचांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केला जातोय. पंचांचा इशारा नोचा आलाय. अतिरिक्त धावण्याची सांघिक धावफलकाचं खातं खोललं गेलंय आणि नो चेंडू म्हणजेच घेऊन आलाय फ्री हिटची संधी, एक मनसोक्त फटका खेळण्याची संधी. आणि या संधीमध्ये का सोनं केलं जातं का सोनू कांदडेच्या माध्यमातून, हे पाहणं महत्वपूर्ण असेल मैदानावरती. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 रनसावर करूचे असं 47 रन. आणि नो बॉल ह्यो कधी एकटो येणार नाही. नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखं तो जोड्याने येता बरोबर फ्री हिट घेऊन, आणि ती फ्री हिट, या फ्री हिटचा वापर मैदानावर सोनू कानडे कसो करता. एरवी सुद्धा सोनू फ्री हिटच्या चेंडूवरच खेळत असता. यावेळी फ्री हिटचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डरच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. मनीष चषक रॉयल किंग षटकार. फ्री हिटच्या चेंडूवर फुल टोल वसूल केलाय फलंदाज सोनू कानडेने आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित होतोय 7 या धावसंख्येवरती. सुंदर आणि देखना फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावेसाठी. नुकतेच गोमंतक भूमीचे मोठमोठे स्पर्धा गाजवलेले खेळाडू, माणगाव सारख्या एका छोट्याशा गावात ज्याचा जन्म पण सध्या संपूर्ण कोकण प्रांतात ज्याची ओळख असा. सोनू कानडे रिव्हर्स स्विच केलो फटको डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन. क्षेत्ररक्षक तुषार चेंडूच्या मागे येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला आणि या 2 रनसांची धावसंख्या बदललेली. 9 रनसावर 47 पाठलाग.
9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर फटका, रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. वन बाउन्सचा क्षेत्ररक्षक गॅदर करतोय, फेकी करतोय, तोवर मात्र एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत. यावेळेस देखील पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, बीड ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास. ओमकार देसाई आलाय स्क्रीनवरती, धाव घेण्याची तमाम शंका दूर करतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे गणना तब्बल. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा झालाय समाप्त. 9 धावा पहिल्या षटकाचा खेळ. 47 पाठलाग आणि षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन निखिल गावडे. थोडंसं आखो टप्प्याचा चेंडू, पुलचो फटको डीप फाईन लेगच्या दिशेन. पंचांचो इशारो फक्त एका रनसाचो आणि एका रनसानिशी पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. पाठलाग करूचा असा 47 आणि पहिल्या ओव्हरीत रन झाले 10. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप कव्हर पॉईंट आणि डीप बॅकवर्ड पॉईंट या एरियामध्ये थोडीशी घोषित स्वरूपाची धावसंख्या. आणि ही घोषित स्वरूपाची धावसंख्या जर तुमका टाळूची असतात तर थोडंसं स्टान्स बदलणं तो सुद्धा गरजेचं. ओपन स्टान्स ऐवजी थोडंसं क्लोज स्टान्स जर तुम्ही वापरलात तर तुमका फटके या घोषित क्षेत्राऐवजी मोठ्या सीमारेषेच्या दिशेन तटवण्याची संधी मिळतली. 10 यो धावफलक, 47 पाठलाग. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 10 धावा या धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूत 37 धावांची असेल आवश्यकता. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते येणाऱ्या काळात हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. पहिल्या षटकात 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी आपण पाहिली. दुसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 दुसरं षटक हाताळण्यासाठी ओमकार देसाई या गोलंदाजी वर्णी लागते. कालच्या दिवसात देखील बहारदार गोलंदाजी केली होती ओमकारने. 30 गोलंदाजी या सामन्यात देखील होईल का हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. ओमकार देसाई हा वलय अंकित नाव असा. कुर्ला नेहरू नगरचो ह्यो खेळाडू सध्याच्या घडीक राष्ट्रीय स्तरावर नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्या खेळाडूची चर्चा होता ओमकार देसाई. कोकणवर ज्याचा विशेष प्रेम. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक स्पर्धेसाठी तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा आयकॉन खेळाडू म्हणान आणि गोमंतक भूमीच्या स्पर्धांसाठी ध्रुव संघाचा तो आयकॉन खेळाडू म्हणान दिसता. ओमकारचो पहिलो चेंडू लोअर फुल टॉस डीप मिड विकेटच्या दिशेन. आडवी बॅट चतुर नार्वेकर स्क्रीनवर. फील्ड करता थ्रो करता एकेरी धावेनेची धावसंख्या 11 रन्सावर. नेल्सन फिगर 11 धावा या धावफलकावरती. लोअर फुल टॉस मध्ये हा चेंडू होता. फटका खेळला गेला होता सोनू कानडेच्या माध्यमातून. परिणामी एकेरी धाव निघते या चेंडूवरती आणि एकेरी धावणीशी 11 धावा या धावफलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ. पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडूचा आणि त्यानंतर दुसरा चेंडू कशा प्रकारे असेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. स्ट्रायकिंगला बॅटर आहे आता मात्र सूर्या गावकर. हा डाव्या हाताचा फलंदाज सज्ज झालाय मैदानावरती. सूर्या गावकर सोनू कानडे ही सलामीची जोडी. ज्या वाळपई गावाची चर्चा दशावतार क्षेत्रात सुद्धा खूप आदरान घेतल्या जाणारा ह्या नाव असा. कारण याच वाळपई गावान दिलेले 2 दिग्गज दशावतार कलाकार हरी वाळपईकर, दामू जोशी या 2 दिग्गज दशावतार कलाकारांच्या गावचो ह्यो खेळाडू सूर्या गावकर मॅन फ्रॉम वाळपई गोवा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ योग्य दोन्ही फलंदाजामध्ये देखील पाहायला मिळतोय आणि एकेरी धाव चोरण्यात यशस्वी ठरतायत दोन्ही फलंदाज. एकेरी धावणीशी देखील सांघिक धावफलक वधारी घेतोय. पोहोचलाय सांघिक धावफलक 12 या धावसंख्येवरती. दुसरा चेंडू देखील फुल टॉस पद्धतीचा होता मैदानावरती. ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न दाजी धुरत आला होता स्क्रीनवरती. सुरेख क्षेत्ररक्षण दादीच्या माध्यमातून. परिणामी एकेरी धाव चोरली जाते. चिकी सिंगल मैदानावरती पाहायला मिळतोय. ओमकारचो अजून एक फुल टॉस पाईन लेगच्या दिशेन. पंचांचो इशारो लगेच इलेलो नो बॉलचो आणि हे नो बॉल प्री हिट ही सुद्धा खूप मोठी धोकादायक घंटा असलेली. कारण 47 पाठलाग करताना वारंवार जर तुमच्याकडून नो बॉल जर गेले तर त्याचा परिणाम टार्गेटवर नक्की होतो. बदलणारा इक्वेशन 47 पाठलाग धावसंख्या बिनबाद 14. एके स्पोर्ट माणगाव वरवडे संघ. भीमर पद्धतीचा चेंडू या षटकात देखील पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात देखील एक फ्री हिटचा चेंडू मिळाला होता आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवर फुल टोल वसूल केला होता. या षटकामध्ये देखील नो चेंडू मिळतो आणि फ्री हिटची देखील संधी आणि त्यानंतर पुन्हा एकदा जमिनीलगतचा फटका. डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास. पहिला प्रयत्न चुकला. एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत. सुरेख फेकी आली आहे मात्र तोवर 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या. चांगल्या प्रकारचा ताळमेळ, चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती या दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी बदारी घेतोय. पोहोचलाय सांघिक धावफलक 16 धावा या धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतपथावर. ही सलामीची जोडी सूर्या गावकर सोनू कानडे. 2 एस आणि समोर ओमकार देसाई एक वलय अंकित नाव. या दिग्गज खेळाडूंमध्ये चालू असलेली झुंज. 21 चेंडू 31 धावांची गरज असताना फसलेलो फटको. सौरभ नाईक चेंडूच्या खाली फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेन. ह्यो चेल टिपणा खूप गरजेचा होता कारण सामनो खयचोही असांदे, वर्ष खयचाही असांदे,
कॅचेस विन द मॅचेस ह्या वाक्य ह्या अधोरेखित असा महत्वाचा असा तेव्हा सुद्धा आणि आज सुद्धा ह्यो ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सौरभ तो प्रयत्न एक हाती झेल टिपण्याचो शेवटच्या क्षणी ह्यो चेंडू सौरभ पासून थोडंसं लांब धाव संख्या दुसऱ्या षटकाची एक चेंडू शिल्लक असताना 47 पाठलाग 17 रन्सावर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त मैदानावरती पहिल्या षटकात 10 धावा निघाल्या होत्या 4 चेंडूत या षटकात 7 धावा खर्च केल्या जात आहेत यावेळेस देखील सुंदर फटका वाईड लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाव तोवर मात्र पूर्ण केली जाईल फेकी आली नो स्ट्राईक इनच्या दिशेने आणि सांघिक धावफलक देखील एकेरी धावण्याशी परावर्तित झालाय 18 धावा या धावफलकावरती शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी आणि मागच्या चेंडूवर ज्याला देवदान मिळालंय तो बॅटर सूर्या गावकर सज्ज झालाय स्ट्राईक इनच्या दिशेने आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटले तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास नेहमीच दुणावतो आणि दुणावलेला आत्मविश्वास का आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते येणाऱ्या काळात हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल 19 चेंडू 29 धावाची गरज असताना यावेळी डिरेक्ट हिट खूप गरजेची होती ही जर डिरेक्ट हिट झाली असती तर थोडासा 19-20 नक्की झाला असता तिसऱ्या षटकाचा खेळ आता सुरुवात होतो पण तोपर्यंत 2 ओव्हरीनंतर धावसंख्या 19 रन्सावर 47 रन्सांचा पाठलाग 18 चेंडू शिल्लक 28 धावांची गरज सामना सुद्धा नक्की रंगतदार होतलो रोमहर्षक होतलो आजच्या दिवसातलो पहिलो सामनो खूपच एकतर्फी तनुष्पोर्ट सावंतवाडी संघान 15 धावांचा पाठलाग सहज केलं पण दुसऱ्या मॅच मध्ये 16 धावांचा पाठलाग करताना एड्रियन फायटर संघान शेवटच्या ओव्हरीपर्यंत सामनो नेलो पण तिसऱ्या सामन्यात 47 धावांचा पाठलाग करताना माणगाव एके स्पोर्ट संघ पहिल्या 2 ओव्हरीत दमदार सलामी बिनबाद 19 शिल्लक चेंडू 28 रन्सांची अजून गरज चला विनंती असेल ओढावडा 11 विरुद्ध आंबोली दोन्ही संघ कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे ओढावडा 11 आणि आंबोली दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे ओढावडा संघाचे खेळाडू त्या ठिकाणी बसलेले आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडंसं मागे बसा 18 चेंडू 28 धावांची गरज असताना गेल्या लॉकडाऊन मध्ये गोपाळ बटान जे खेळाडू तयार केले त्यामधलं अजून एक खेळाडू वलयांकित खेळाडू ठरलो सध्या सौरभ नाईक ज्याचा नावाचा ज्या सौरभने आपल्या बॉलिंगच्या जोरावर बॅटिंगच्या जोरावर सुद्धा राजाराम वॉरियर्स तळवडे असतात किंवा गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली खेळणारा खैचोय संघ या प्रत्येक संघात यश मिळवून दिला तो सौरभ बॉलिंग मार्कवर पहिल्या चेंडूवर धावचीची निर्माण केली संधी ओमकार देसाईची डिरेक्ट हिट पहिल्या विकेटचा पतन ज्या विकेटची होती प्रतीक्षा तो संघाचो नायक सोनू कानडे धाव बांधून तंबूच्या दिशेन आणि हो ॲक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यासाठी फटको खेळलो ओमकार देसाईचं क्षेत्ररक्षण नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन डिरेक्ट हिट आणि सोनू कानडे जवळपास 3 ते 4 फुटांनी नॉन स्ट्रायकर पासून दूर रवलेलो 17 चेंडू शिल्लक 28 रन्सांची अजून गरज 47 पाठलाग नवीन बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय सुहास पवार आयकॉन खेळाडू मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय नवीन बॅटर सज्ज झालाय नो स्ट्राईक इनच्या दिशेने आणि त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सौरभ हा गोलंदाजी मार्गवरती पहिलाच चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात सुरेख फटका खेळला होता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय नॉन स्ट्राईक इनचा फलंदाज सोनू कानडे हा माघारी परतलाय आणि त्यानंतर नवीन बॅटर सज्ज झालाय सुहास पवार हा फलंदाज सोनू कानडे बाद झाल्यानंतर सूर्या गावकर मैदानावर तेजान तळपताना वाळपईचो ह्यो सूर्या गोमंतक भूमीचो ह्यो सूर्या ह्यो गोयचो सूर्य मैदानावर आग ओकी किरणांचो वर्षाव करताना 47 पाठलाग सूर्या गावकर 5 चेंडूमध्ये 5 धावा सुहास पवार मुंबई कल्याणचो ह्यो खेळाडू अपेक्षा असतले या दोन आयकॉन खेळाडूकडसून या 2 खेळाडूंका आज आयकॉन खेळाडू म्हणून संघात समाविष्ट केला एके स्पोर्ट माणगाव संघाकडसून आणि त्याचा उदाहरण असतात त्याचं कारण असतात या सगळ्या मैदानावर स्पष्ट करण्याची जबाबदारी सुहास आणि सूर्या या दोघांवर येणारे चेंडू असतील 16 27 धावांची असेल आवश्यकता यावेळेस देखील सुहासच्या बॅट मधून फटका बसलाय मैदानावरती ओमकार देसाई आलाय झेल खाली आणि गोल्डन डकचा ठरलाय शिकार सुहास पवार बॅक टू द पॅव्हिलियन आजच्या दिवसात प्रत्येक बॅटर कडसून एक मोठी चूक बघूक मिळाली
या मैदानावर यायचा, मैदानाचो खेळपट्टीचो अंदाज न घेताच पहिल्या दुसऱ्या चेंडूवर मोठे फटके खेळायचो, मोह न आवरायचो आणि आज भल्या भल्या बॅटरना ह्यो मोह आवरता इलो नाही. सुहास पवार सुद्धा या मोहजाळात अडकलो गेलो आणि पहिल्याच चेंडूवर ह्या विकेटचा पतन. ॲक्शन रिप्ले तर बघूया, पण त्याचबरोबर सुहासची रिॲक्शन बघा. शॉट खेळल्यानंतरच सुहासला जणू काय कळलेला काय झाला या चेंडूवर, कारण मिड विकेटच्या दिशेने ओमकार देसाई सेफ हँड चेका म्हटलं जाता आणि सगळे ॲक्शन रिॲक्शन ही सगळी क्षणचित्र तुमच्यासाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेट इन आमची पूर्ण टीम, गौरव सावंत आणि आमचे सगळे सहकारी गेले 3 दिवस या प्रखर उन्हात बसान ही सुंदर देखणी स्पर्धा तुमच्या घरापर्यंत पोहोचवणारे रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025. धावसंख्या 20 रन्सावर, शिल्लक चेंडू 15, 27 रन्सांची गरज आणि चौथ्या सामन्याची नाणेफेक आंबोली बनाम होडावडा 11. कॅप्टन प्रथमेश गावडे, कॅप्टन बबल नाईक उपस्थित असत. पुढच्या सामन्याची नाणेफेक अजून एक दर्जेदार लढत तुमच्या समोर, होडावडा 11 वर्सेस आंबोली. नवीन फलंदाज मैदानावर रुपेश जाधव, माणगाव खोऱ्यातलं एक दर्जेदार खेळाडू. नुकतीच संपलेली माणगाव प्रीमियर लीग स्पर्धा आणि माणगाव पंचक्रोशीतले बरेचसे जवळपास 10-12 लीग स्पर्धा आणि या प्रत्येक स्पर्धेतलो एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं असो रुपेश जाधव आणि त्याला साथ देण्यासाठी 1-1-11 सूर्या गावकर. नवीन बॅटर हा सज्ज झालाय स्ट्राईक इंचच्या दिशेने. 2 गडीबाद सागिक धावफलक 20 धावेवरती, 15 चेंडू आणि 27 धावांची असेल आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅटर उजव्या हाताचा फलंदाज सज्ज झालाय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अतिशय पहिले 3 चेंडू सुरेख टप्प्याचे, सुंदर फटका देखील. वाईड स्लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास, एकेरी धाव तर निघेल मैदानावरती आणि सांघिक धावफलक देखील एकेरी धावेनिशी परावर्तित झालाय. 21 धावा या धावफलकावर. परत एकदा निखिल गावडे स्क्रीनवर. अडवलेलो चेंडू सुपूर्द केलो बॉलरकडे. चौथ्या सामन्याची झालेली नाणेफेक 2 दर्जेदार संघ होडावडा 11 विरुद्ध आंबोली या 2 संघाच्या दरम्यान. 14 चेंडू 26 बदलणारा इक्वेशन. यावेळी चेंडू बॅटर पासून थोडंसं लांब ठेवलं सौरभने. हे बॉल अजून थोडंसं लांब गेलो, पंचांचो इशारा येलो वाईट बॉलचो आणि लगेच तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूची केली पडताळणी. आमचे ऑफिशियल्स ऋषिकेश कारिवडेकर, पिंट्या गावडे, अमोल केसरकर आणि आमचे तिसरे पंच तुमच्यापर्यंत निर्णय देतले. या चेंडूवर नेमक्या काय झाला, काय घडला, काय बिघडला. मैदानावरच्या पंचांचो वाईटचो इशारा येलो, तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू केलो गेलो आणि ह्या वैशिष्ट्य असा या स्पर्धेचा. पंचांचो इशारो वाईट बॉल. वाईट बॉल ॲक्शन रिप्ले तुमच्यासाठी. 1 ऑक्टोबर 2022 नंतर बदललेले नियम. बॉलर शेवटच्या झेपेत येण्यापूर्वी जर बॅटर शफल झालो तर वाईट लाईन कॅन्सल होता आणि तेवढ्या प्रमाणात वाईटची लाईन बाहेर जाता. पण यावेळी सौरभचा चेंडू अजून खूपच लांब गेलेलो. पंचांचो, मैदानावरच्या पंचांचो आणि तिसऱ्या पंचांचो सुद्धा वाईट आणि या दरम्यान एक मोठी चूक, जी चूक भविष्यात घोड चूक बनण्याच्या मार्गावर. ज्या चेंडूवर फक्त 1 रन मिळाला असतो त्या चेंडूवर रॉयल किंग चौकार आणि या चौकारांची धाव संख्या वधारलेली 26 रन्सार. ज्या ठिकाणी एकेरी किंवा दुहेरी धाव होऊ शकली असती, गच्या क्षेत्ररक्षणामुळे चेंडू पलायन करतोय, उल्लंघन करतोय सीमारेषेचं आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. 26 धावा या धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त. चेंडू 21 धावांची गरज नॉन सायकर यांच्या दिशेन. परत एकदा संधी होती धावचित करण्यासाठी. डिरेक्ट हिट खूप गरजेची होती. सौरभने आपल्या पायान अडवलेलो चेंडू एकेरी धावेनिशी बदलणारा इक्वेशन. तिसऱ्या षटकाची सांगता. 47 धावांचो पाठलाग आणि स्थिरावलेली धावसंख्या 27 रन्सावर. शिल्लक चेंडू 12. 20 रन्सांची अजून गरज. गतवर्षी ओमसाई ओटवणे संघाचो पराभव करून राजाराम वॉरियर्स तळवडे संघान जिंकलेलो मानाचो रॉयल किंग सावंतवाडीचो ह्यो चषक. यावर्षी मनीष चषक 2025 या स्पर्धेत हे 2 संघ एकमेकांच्या समोर. राजाराम वॉरियर्स पहिली बॅटिंग करून 46 रन 47 पाठलाग करणारो माणगाव एके स्पोर्ट वरवडे संघ. शिल्लक चेंडू 12. 20 रन्सांची गरज. 3 ओव्हरीची समाप्ती. धावसंख्या 27 रन्सावर. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रुपेश जाधव 1 चेंडू 1 धाव. सूर्या गावकर 8 चेंडू 11 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावा.
यानंतर होणारा सामना असेल ओडावडा 11 विरुद्ध आंबोली. नाणेफेकीचा कौल केलाय आंबोली संघाच्या बाजूने. आपला निर्णय देखील सांगायचा आहे. आंबोली संघ 3 षटकांचा खेळ मैदानावरती थांबलाय. सांघिक धावफलक 27 धावा. या धावफलकावरती येणारे चेंडू 12 चेंडूत 20 धावांची असेल आवश्यकता. प्रत्येक षटकामागे ही 10 धावांची सरासरी राखणं हे अपेक्षित असेल मैदानावरती. सूर्या गावकर सेट बॅटर हा मैदानावरती सज्ज झालाय. सलामीला आलेला फलंदाज अजून देखील मैदानामध्ये सज्ज. 12 चेंडू आणि 20 धावांची असेल आवश्यकता. नवीन गोलंदाजी मार्गवरती ज्यानं पहिलं षटक हाताळलं गेलं होतं तो निखिल आता मात्र हे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यानंतर अजून एक हाय व्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी सज्ज राहा. पण मैदानावर ही मोठी लढत. क्वार्टर फायनल 12 चेंडू 20 रन्सांची गरज. निखिल गावडे बॉलिंग मार्कवर. दरम्यान मैदानावर आमचे मित्र सदा धुरी यांचं झालेलं आगमन. SS स्पोर्ट रेडीचे मालक सदानंद धुरी तुमचा मनपूर्वक स्वागत. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 ची ही ट्रॉफी यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आमचे 1000 प्रेक्षक. 1003 प्रेक्षक सध्या ही आमची प्रेक्षक संख्या. व्हर्च्युअल प्रेक्षकांचं स्वागत. निखिल गावडेचं ओव्हरपिच चेंडू अपिश ड्राईव्ह कव्हर पॉइंटच्या दिशेन 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला 2 धावा आणि या 2 धावेनिशी बदलणारा इक्वेशन. शिल्लक चेंडू 10-18 रन्सांची गरज. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा झालाय समाप्त. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या जात आहेत. पहिले 2 चेंडू अतिशय सुंदर टप्प्याचे मोठे फटक्यांपासून वंचित ठेवणारे. 10 चेंडूंचा खेळ असेल बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 धावांची. 10 चेंडू आणि 18 धावांची असेल आवश्यकता. येणारे 4 चेंडू एक अशा प्रकारे हाताळले जातील गोलंदाज निखिलच्या माध्यमातून हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. 10 चेंडू 18 ची गरज. सदानंद धुरी साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत. सूर्या गावकर मिड विकेटच्या दिशेन एक मोठो फटको आणि चेंडू सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. रॉयल किंग षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया काय काय झालं या चेंडूवर. निखिल जो खोलवा टप्प्याचा चेंडू सूर्या गावकरच्या पायाच्या दिशेन आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी झेल घेताना पाय सीमारेषा पार. या चेंडूवर बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. पण जाताना फक्त कासरो नेतलो की पूर्ण विजयाचो रथ ओढून नेतलो. समीकरण बदलतंय मैदानावरती. षटकारांशी 12 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस देखील फुल टॉस मध्ये चेंडू बॅटची कट आणि त्यानंतर गली क्षेत्र चेंडू ट्रॅव्हल करतो ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन. फक्त जोडली जाईल एकेरी धावफलकावरती. सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय. 36 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावर. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. वाळपईचो सूर्या मैदानावर आपल्या तेजानं तळपत असताना गतवर्षी काणकोणची जगदंब चषक स्पर्धा ज्यांनी गाजवली. गोमंतक भूमीच्या अनेक स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकं ज्या खेळाडून आपल्या नावावर केली. नुकतीच संपलेली मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी ध्रुव स्पर्धा या स्पर्धेत सुद्धा हे सूर्य रात्रीच्या वेळी सुद्धा चमकताना दिसलो. तो सूर्या मैदानावर. शिल्लक चेंडू 8-11 ची गरज. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पुल झालाय सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल सुपरफुल. मैदानावरती षटकार पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. बॅटच्या मधोमध घेतलाय चेंडूला. शॉर्ट पिच चेंडूवरती फुल समाचार घेतला जातोय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय धावफलकावरती. संपूर्ण स्पर्धेतलो षटकार क्रमांक 98. पण या षटकाराचा वैशिष्ट्य चेंडू 7-5 रन्सांची गरज. एक दर्जेदार लढत. या सामन्यात आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या. 3 इनिंग मध्ये जेवढे रन बनाक नाही होते तेवढे रन पहिली बॅटिंग करताना राजाराम वॉरियर्स तेवढे संघान बनवले. पण त्याचो पाठलाग करताना जाता जाता रुपेश जाधवच्या बॅटची कड. गोपाळ भटाच्या सेफ हँड्स मध्ये 3ऱ्या विकेटचा पतन आणि बदलणारा इक्वेशन. पण या विकेटसाठी केलेली 22 धावांची पार्टनरशिप ही खूप मोठी होती. मॅच विनिंग पार्टनरशिप होती. सोनू कानडे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर जबाबदारी रुपेश आणि सूर्यान आपल्या खांद्यावर घेतली आणि ही जबाबदारी अगदी चोख पार पडलेली. मोठ्या सामन्यासाठी जवळपास 1100 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या 1100 प्रेक्षकांचा सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत असा. बदललेला इक्वेशन. शिल्लक चेंडू 6-5 रन्सांची गरज. नवीन बॅटर झालाय सज्ज मैदानावरती. सचिन जाधव हा फलंदाज सज्ज होईल स्ट्राईक इनला.
नॉन स्ट्राईक गेनला सज्ज होईल तर स्ट्राईक गेनला बॅटर असेल सूर्या गावकर. बहारदार फलंदाजी सूर्याच्या माध्यमातून देखील पाहिली. आता मात्र 6 चेंडू 5 धावांची असेल आवश्यकता. नवीन गोलंदाज देखील सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. प्रवीण कुबल हा गोलंदाज सज्ज होतोय मैदानावरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. अंतिम षटक 5 धावांची असेल आवश्यकता. 6 चेंडू आणि 5 धावा. गतवर्षी वेदांत 11ची 1 लाख रुपयांची स्पर्धा. बऱ्याच कालावधीनंतर प्रवीण कुबलने या स्पर्धेत केलेला पदार्पण आणि पहिल्याच मोठ्या 1 लाखाच्या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब ज्यांनी आपल्या नावे केलो तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एक उत्कृष्ट नर्तक बॉलिंग मार्कवर प्रवीण कुबल ज्याचा नाव असा. समोर सूर्या गावकर. 6 चेंडू 5 धावांची गरज. बॅटची कट घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात 1 रन. शिल्लक चेंडू 5 4 धावांची आवश्यकता. ओमकार देसाई आणि गोपाळ बटा, ओमकार देसाई आणि राम नागवेकर ह्या इक्वेशन कोकण प्रांतावर आतापर्यंत फेल होताना खूप कमी वेळा बघितला. मग ती ध्रुव ट्रॉफी असो, पेडणे प्रीमियर लीग असो, नाहीतर मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी असो. पहिला चेंडू अतिशय वेगवान, बॅटची कट आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास डिक्लर झोन क्षेत्रात. सांघिक धावफलक पुढे सरसावलाय. 43 धावा धावफलकावरती. 4 धावेची असेल आवश्यकता. येणारे चेंडू 5 मैदानावरती. पुन्हा एकदा बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. पंचांकडे स्वेर चेंडूची दात मागितली जाते फलंदाजीच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. मैदानावरच्या पंचांचो फेअर डिलिव्हरीचो इशारो, पण सचिन जाधव थोडंसं नाराज या निर्णयावर. काय काय झालं या चेंडूवर, पण काय काय या चेंडूवर झाला या सगळा तुमच्यासाठी बघितला जाताला. मैदानावरच्या पंचांचो फेअर डिलिव्हरीचो इशारो, त्यानंतर बॅटर सचिनने या निर्णयाक दिलेलं आव्हान, तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा, फेअर डिलिव्हरी, बदललेला इक्वेशन. 4 चेंडू आणि 4 धावा. रिव्ह्यू तर लॉस झालो. या एक मोठा नुकसान असा. शेवटचे 4 चेंडू प्रवीण कुबल नावातच ज्याच्या प्रवीणता लपलेली आणि ह्यो प्रवीण प्रतिस्पर्धी संघाक 4 धावांपासून रोखतलो की नाही. जमलेली जोडी सचिन जाधव आणि सूर्या गावकर. 4 चेंडू 4 रन्सांची गरज. बॅटरी कट आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुंदर यष्टीरक्षण गोपाळ भट्टाच्या माध्यमातून मैदानावरती. निर्धाव चेंडूची गणना झाली आहे मैदानावर आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय. तो म्हणजे 44 धावा 43 धावा या धावफलकावरती. 4 धावेची असेल आवश्यकता. येणारे चेंडू असतील 3. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू 4 धावेची असेल आवश्यकता. 2 चेंडू हे निर्धाव मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज यावेळेस देखील फटका बसलाय मैदानावरती. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय. मॅच मध्ये देखील रोमांच आलाय. गडी गारत मैदानावरती पाहायला मिळतोय. सचिन जाधवची खेळी ही झाली आहे समाप्त मैदानावर. ऐन मोक्याच्या क्षणी सचिन जाधव कडसून ही हाराकिरी. पहिल्यांदा एकतर 2 बॉल डॉट खेळान काढलेले. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचा होता. एका बाजून सेट बॅटर सूर्या गावकर, आपल्या संघाची ही पडझड, आपल्या संघाची वाताहात खिन्न मनान बघताना. बदललेला इक्वेशन. 2 चेंडू 4 रन्सांची गरज. काय होताला या सामन्यात जर सामनो टाय झालो सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर तुमका बघूक मिळतली. 47 धावसंख्येचो पाठलाग. धावसंख्या 43 रन्सावर. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. गतविजेतो राजाराम वॉरियर्स तवडे संघ पहिली बॅटिंग करून जमवलेले 46 रन. माणगाव AK स्पोर्ट वरवडे संघ 47 पाठलाग. दमदार सुरुवात पहिल्या विकेटसाठी, दुसऱ्या विकेटसाठी, तिसऱ्या विकेटसाठी खूप सुंदर भागीदारी. पण यावेळी सचिन जाधव मैदानावर केलेली ही हाराकिरी कितपत महागडी ठरतली माणगाव संघासाठी. शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज. एक मोठो सामनो, दर्जेदार सामनो, हाय व्होल्टेज ड्रामा ज्याका म्हटला जाता त्या सामन्यासाठी सज्ज रवा. शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेन नवीन बॅटर सज्ज झाला. योगेश गावडे हा फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय. 2 चेंडू 4 धाब्याची असेल आवश्यकता. मागचा गडी स्वस्त तंबूच्या दिशेने माघारी परतलाय आणि त्यानंतर नवीन बॅटर देखील सज्ज झालाय मैदानावरती. योगेश गावडे हा फलंदाज सज्ज होतोय. 2 चेंडू 4 धाब्याची असेल आवश्यकता. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑफ, डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुरेख यष्टीरक्षण मैदानावरती पाहायला मिळतोय. सूर्याची खेळी या ठिकाणी समाप्त झाली आहे मैदानावरती. थोडीशी झालेली चूक मैदानावरती अंगलट येताना पाहायला मिळते. गोपाळ भटाची चतुराई बघा. का म्हटलं जात आहे का कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग. मैदानावर बघा या चेंडूवर गोपाळला माहिती होता सूर्या गावकर स्ट्रायकर यांच्या दिशेने येतलो.
टप्प पडल्यानंतर चेंडू गोपाळच्या दिशेने गेलो. गोपाळ वेगात आधी स्टंपच्या जवळपास इलो. योगेशला मोहित केला थ्रो मारल्यासारखं दाखवून आणि ज्यावेळी योगेशने क्रीज सोडला त्या क्षणी यष्टे केले उद्ध्वस्त. सूर्या गावकर सेट बॅटर तंबूच्या दिशेन. ह्यो मोठो हादरो, ही मोठा नुकसान. AK स्पोर्ट माणगाव वरवडे संघ 47 धावसंख्येचा पाठलाग अगदी सहज करतलो असा वाटत असतानाच यवाजला तर साधा तर दळीदार कित्या बादात ह्या मालवणी म्हणीची आठवण. पण सामनो शेवटच्या चेंडूवर अजूनही संधी दोनही संघांकडे. दोनही संघांका समान संधी विजयाची. जर सामनो टाय झालो तर सुपर ओव्हर, पण जर चौकार बसलो तर मात्र AK स्पोर्ट माणगाव संघ. बॉलिंग साठी टाळी नक्की वाजतले. प्रवीण कुबलसाठी एकदा टाळींचा गजर करूया. शेवटच्या ओव्हरीमध्ये फक्त 5 धावा होते बचाव करण्यासाठी. 5 बॉलमध्ये प्रवीण कुबलने खर्च केलो फक्त 1 रन. सामनो शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना न्यू बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेन ऋषिकेश. त्या ऋषिंका हिमालयात तप करताना आपण बघितला, पण या ऋषिक तप करूचा नाही असा. शेवटच्या चेंडूवर मात्र प्रवीण कुबल लाजवाब गोलंदाजी. शेवटच्या ओव्हरीत फक्त 5 धावा होते बचाव करण्यासाठी. प्रवीण कुबलने खर्च केला फक्त 1 रन आणि गतवर्षाचो विजेतो राजाराम वॉरियर्स तळवडे संघ या वर्षी एक स्वप्नवत विजय मिळवून सेमीफायनल मध्ये दाखल होणारो आजचो 3रो संघ ठरलेलो. अभिनंदन राजाराम वॉरियर्स माणगाव AK स्पोर्ट वरवडे. तुमका शुभेच्छा पुढच्या सगळ्या स्पर्धांसाठी आणि पुढच्या सीझनसाठी सुद्धा. काय लढत झाली निखिल, दर्जेदार लढत. 46 धावा पहिली बॅटिंग करताना राजाराम वॉरियर्स तळवडे. प्रत्येक सामन्या गणिक, प्रत्येक षटका गणिक, सामन्याची पारडा एकमेकांच्या बाजून झुकलेला. पहिल्या ओव्हरीमध्ये चतुर नार्वेकर एक फ्लाइंग स्टार्ट, वैयक्तिक 19 धावा. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलो. खास करून गोलंदाज सुहास पवार, सूर्या गावकर, परत सुहास पवार. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र काशीची केलेली काशी. 2 षटकार रोहन लोणेचे, निखिल गावडेचो 1 षटकार आणि त्याच्या जोरावर 46 धावा राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे. 47 पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी सोनू कानडे आणि सोबत सूर्या गावकरची दमदार भागीदारी. त्यानंतर सुहास स्वस्तात बाद, पण रुपेश जाधव आणि सूर्या गावकरची भागीदारी. पण ही भागीदारी फुटल्यानंतर गोलंदाजांनी गाजवलो वर्चस्व. निखिल नाईकने पहिल्यांदा वापसी केली आणि त्यानंतर प्रवीण कुबल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटच्या ओव्हरीत फक्त 5 धावा बचाव करण्यासाठी असताना 1 रन्स खर्च करून प्रवीण कुबलने एक दर्जेदार लढत जिंकून देत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाक सेमीफायनल मध्ये प्रवेश करून दिलो. मॅन ऑफ द मॅच. शेवटच्या ओव्हरीत बचावासाठी फक्त 4 धावा असताना सुद्धा हिम्मत न हारता ज्यांनी फक्त 1 रन खर्च करून राजाराम वॉरियर्स तळवडे संघाक सामना जिंकून दिलो तो खेळाडू होता मॅन ऑफ द मॅच प्रवीण कुबल. मॅन ऑफ द मॅच राजाराम वॉरियर्स तळवडे. प्रवीण, आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. अनिकेत राऊळ आणि प्रसाद पालव यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चषक आणि मॅन ऑफ द मॅच टी शर्ट प्रदान करण्यात येईल. प्रवीण, आपल्याला विनंती असेल